वसा जनसेवेचा. केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण नको, विद्यार्थ्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे. या तत्वांवर आधारित एक अभिनव शैक्षणिक प्रयोग जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे सुरू झाला आहे. हा उपक्रम सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी सुरू केला आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा उपयोग करून पारंपरिक अध्यापन पद्धतींना आधुनिक स्वरूप दिले आहे. पूर्वी जिथे शिक्षक फळ्यावर लिहून शिकवत आणि विद्यार्थी फक्त ऐकत, नंतर श्राव्य दृश्य व्हिडिओ साधनांचा वापर सुरू झाला. आता डिजिटल क्लासरूम आणि आता एआयच्या युगात शिक्षण वेगळ्या पद्धतीने शिक्षक कोगदे यांनी अध्यापनात अंमलात आणले आहे. जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी, भूगोलातील प्रदेश, ग्रहतारे, विज्ञानातील प्रयोग हे सर्व आता विद्यार्थ्यांना पुस्तकातले वाटत नसून प्रत्यक्ष त्रिमिती दृश्य रूपात अनुभवता येत आहे. याशिवाय या उपक्रमात व्हॉइस क्लोनिंग, चित्र ॲनिमेशन, संवादात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह डिजिटल साधनांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. या उपक्रमामुळे शब्दांचे उच्चार, भाषा आणि विषयाबद्दलची समज अधिक प्रभावीपणे विकसित होत आहे. मुलांनो, मी काय सांगत आहे, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका, असे म्हणण्याची वेळ आता शिक्षकांवर येणार नसून विद्यार्थी कधीही न बघितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष बघू शकत असल्याने शिकणे आता आनंददायी बनले आहे, हे मात्र नक्की. मी माहेर अंजुम शेख आसिफ इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. मी खूप आनंदी आहे. मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे. आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात. मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते. मी सरांजवळ इच्छा बोलून दाखविली आणि सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा फिरतात ते दाखवले. आता मला घरी राहणे अजिबात आवडत नाही. मी संकेत साहेबराव इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझे बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात. तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते. आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो. काल मी सरांना म्हटले, सर मला ग्रहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला ग्रहतारे दाखवले. आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले. सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.